आम्ही इथून खाली खर्च करत आलेलो आहे, म्हणजे पोटावर कपड्यांवरती. आज आम्ही इथून वर, मी खर्च म्हणणार नाही, गुंतवणूक करायला सुरुवात करूया. पहिले माणसाचे विचार बदलावे लागतील तेव्हा माणसं बदलत असतात. युनिटी ऑफ डायरेक्शन मी सांगितलेले. आता युनिटी ऑफ कमांड मी तुम्हाला सांगतो की आदेशाची एक वाक्यता असली पाहिजे. म्हणजे एका माणसाला एकच ऑर्डर मिळाली पाहिजे आणि एकच माणसाकडून मिळाली पाहिजे. एका माणसाला जर 4 लोकांकडून ऑर्डर मिळाली तर त्या ऑर्डरची वाट लागते. मम्मी म्हणते वरा, पप्पा म्हणतात खाली बस, ताई म्हणते झोपून बघ टीव्ही बघायला. आता ते पोरांनी काय करायचं? म्हणजे सगळं इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, टू मेनी कुक स्पॉइल द सूप. 4 आचारी एकत्र आले की समजायचं जेवणाचं वाटोळं झालं. तसं एका माणसाला एका ठिकाणून एकच ऑर्डर मिळाली पाहिजे. महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो. आयुष्यातला म्हणण्यापेक्षा महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर मॅनेजमेंटचे यश कसे बघा. महाराज जिवंत नाहीत तरी पण त्यांची तत्व जगभर अंमलात आणली जातात. महाराजांचं महापरिनिर्वाण झालं 3 एप्रिल 1680ला. काय मंत्र्यांची अक्कल फिरली काय माहिती. मंत्र्यांनी एक निर्णय काढून टाकला, GR काढला, संभाजीराजांना पन्हाळगडावर असतील तसे कैद करा. काय घेणं नाही देणं नाही, बरोबर. कारण शिवाजी महाराजांना मारण्यात ह्यांचा हात होता आणि ते कट नंतर उघड होईल आणि मग आपल्याला काय ते शिक्षा होणार याच्या भीतीपोटी त्यांनी म्हणजे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आणि तशी ऑर्डर निघाली. हे पत्र कुठं आलं? हंबीराव मोहितेंना. हंबीराव मोहिते कुठे आहेत? कराडला. 10,000 फौजी सकट तिथं काही मोहिमेनुसार ते थांबलेले आहेत. ते पत्र आलं, हंबीरावनी बघितलं, म्हणले हे ठीक आहे, संभाजीराजांना कैद करा वगैरे, ते कारण काय वगैरे हे काय मी विचारत बसणार नाही, याच्यावर शिवाजी महाराजांचा सही आणि शिक्का नाही, त्यामुळे हा GR व्हॅलिड नाही, गो बॅक, परत जा. ते मंत्री सगळेच्या सगळे म्हणजे असं कसं होईल? आमचं एकमत आहे, आमचं बहुमत आहे, तुम्ही एकटेच आहात. हंबीराव मध्ये म्हणले तुमचं एकमत, लोकमत, बहुमत मला मान्य नाही, मला GR मान्य आहे. कारण युनिटी ऑफ कमांड. शिवाजी महाराजांचा आदेश बांधील मंत्र्याला आहे, एका मंत्र्याचा आदेश दुसऱ्या मंत्र्याला बाध्य नाही. मी सेनापती आहे आणि सेनापतीला आदेश फक्त छत्रपती देऊ शकतात. शिवाजी महाराजांचं लेखी घेऊन या, मग काय ते कारवाईचं बघतो. आता शिवाजी महाराज जीवन नव्हते, कारवाई कुठून होणार? ते भडकले, म्हणले आता मी तुम्हालाच कैद करायचं फरमान सोडू, तुम्हालाच आदेश करायचा, अटक करायचा आदेश काढू. म्हणले तुम्हाला जर कळत नसेल शिवाजी महाराजांचं युनिटी ऑफ कमांड, एवढे तुम्ही बिंडोक असताल, पण हे माझे 10,000 सैनिक मात्र शिवाजी महाराजांचे खरे मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहेत, तुम्ही ऑर्डर देऊन बघा. मग त्यांनी सांगितलं रागारागात हंबीरावनं अटक करा. सगळी माणसं अशी गप्पच. मग हंबीराव म्हणले आता झालं, तुमचे सगळे 7 लोकांची ऑर्डर काढून झाली, आता मी ऑर्डर काढतो आणि युनिटी ऑफ कमांड काय असं दाखवतो. म्हणले उचला यांचं बोचकं बांधा आणि हे पार्सल पन्हाळा घेऊन जा. सगळे मंत्री पोत्यात कोंबले, 1 मिनिटाचा पण वेळ लागला नाही, सगळे पोत्यात कोंबले सरळ पन्हाळ्यामध्ये हजर केले. याला म्हणतात युनिटी ऑफ कमांड. मी माझ्या छत्रपतींच्या आदेशाला बांधिले, दुसऱ्या कोणाची लुडबुड त्यात चालणार नाही. म्हणजे मी ऍग्रिकल्चरचा विद्यार्थी असेल तर ऍग्रिकल्चरच्या सरांनी मॅडमनी काय सांगितले ते मी ऐकेल. उगाच कॉमर्सवाले कोणतरी आले म्हणले जरा तो कागद उचल, काय संबंध तुमचा? आणि एवढंच वाटत असेल तर स्वतः उचला. कारण शिस्तीची सुरुवात हे स्वतःपासून असली पाहिजे, असं एक मॅनेजमेंटचं तत्व आहे ना. स्वतःपासून सुरुवात असली पाहिजे. मनात असेल तर जगात दिसेल ना. मॅनेजमेंटची ही प्रिन्सिपल आहे, युनिटी ऑफ कमांड ते मिळाली आहे. आणखी एक तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंटचं तत्व, रेम्युनरेशन नावाचं आहे. पगार, माणसांना कामाला ठेवल्यानंतर त्यांना पगार दिला पाहिजे. योग्य माणसांना योग्य पगार आणि वेळेत दिला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या फौजेचा पगार दर महिन्याला 2 तारखेला होणार म्हणजे होणार. म्हणजे एखाद्या माणसाने कोणाकडून उधारी घेतली असेल तो गॅरंटी लिहून देऊ शकतो बॉन्डवरती की 2 तारखेला संध्याकाळी तुझे पैसे मी चुकवतोय. कारण त्याला माहिती आहे की 2 तारखेला न चुकता पगार होतो. महाराजांच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही प्रसंग असा नाही की एखाद्या सैनिकाचा पगार 1 आठवडा पुढे, 1 दिवस पुढे गेलेला आहे. म्हणजे हा माणूस किती पैशाचं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करतोय की स्वराज्यावर संकट येऊ, स्वराज्य लढाईच्या खाईत असो, काही प्रॉब्लेम हो, दुष्काळ असो, तरी पण माझ्या सैनिकांचा पगार वेळेवर झाला पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांकडे रिझर्व्ह फंड किती असतील, किती बचत केली असेल. म्हणून ऐन वेळेसाठी, संकट काळासाठी भरपूर पैसे आपण शिल्लक ठेवले पाहिजेत. आपण काय करतो, मिळाले पैसे की संध्याकाळपर्यंतच त्यांची वाट लावून टाकतो. जपानच्या विकासाचं रहस्य एवढंच आहे की तिथले विद्यार्थी आठवड्याला नवीन पुस्तक वाचतात, दर आठवड्याला एक नवीन पुस्तक, वर्षाला 52 पुस्तकं वाचतात आणि म्हणून त्यांचा 1 येन इक्वल टू आपले 85 रुपये आणि आपले 85 रुपये इक्वल टू 1 येन. तीच भर देश आणि एवढा मोठा पराक्रम, आपण एवढे मोठे आणि आपला एवढूच आपण पराक्रम नाही.
आपल्या शिवाजी महाराजांच्या होन करन्सीतून प्रेरणा घेऊन त्यांनी एन काढला. एन म्हणजे जपानची करन्सीचं नाव आहे. दररोज आठवड्याला नवीन पुस्तक. शाळेचा अभ्यास सोडून बोलतोय मी. आपण तर काही वर्षभर 7च पुस्तकं वाचतो, ती पण मार्कांसाठी वाचतो, बाकी काय आपल्या त्यातलं टार्गेट नसते. पण वाचनातून माणसांची एवढी श्रीमंती येते, वाचनातून माणसं एवढी पुढे जातात. आणि म्हणून तुम्ही वाचलं पाहिजे. जो वाचेल तोच 21व्या शतकामध्ये वाचेल, अन्यथा मग मेलेतच जमाय. त्या डिग्रीचा काही उपयोग होत नाही जर तुम्हाला स्पेशलाइज नॉलेज नसेल तर. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, आणखी तुम्हाला सांगतो कसं मॅनेजमेंट असतं या माणसाचं. आधी स्वतःपासून सुरुवात, तत्वज्ञान जगाला, नंतर पहिले स्वतःचे इम्प्लिमेंट. शिवाजी महाराजांचा त्या मिर्झा जयसिंग बरोबर तह झाला, त्यांनी खूप आग्रह केला तुम्ही दिल्लीला जा, बादशाला भेटा वगैरे, असं काय करूया. शिवाजी महाराजांचं मोठं टार्गेट होतं त्याच्यामध्ये, दिल्ली काबीज करायचं टार्गेट होतं. पण राजपूत ऐनवेळी मतं फुटली त्यांची आणि ते बिचारे मागे सरले. शिवाजी महाराज गोत्यात आणि महाराजांना तर औरंगजेबाने कैदच केलेले. पण हे सगळं होण्याच्या अगोदर शिवाजी महाराज राजगडावर बाहेर पडण्या अगोदर महाराज म्हणले माझ्या पाठीमागे युनिटी आर्म कमांड कसं चालतं हे जरा मला बघायचंय. आणि म्हणून महाराज काही कसली वर्दी कुठं न देता 35 पैकी 23 किल्ले मिर्झाला दिले ते, 12 किल्ले राहिले होते. त्यातला लोणावळ्याजवळ एक लोहगड नावाचा किल्ला आहे. महाराज रात्री अपरात्री तिथं पोहोचले आणि किल्लेदाराला सांगितलं किल्ल्याचा दरवाजा उघडा. किल्लेदाराने विचारलं आयडेंटिटी कार्ड, तुमचं कार्ड दाखवा मला. तो म्हणे तुला हे ब्रँडिंग दिसत नाही का? आय एम शिवाजी, मी शिवाजी राजे भोसले. मग काय झालं? तुम्ही शिवाजी महाराज जरी असताल तरी दरवाजा उघडला जाणार नाही, कारण स्वराज्याच्या घटनेतला हा नियम आहे की एकदा किल्ल्याचा दरवाजा सूर्य खाली मावळला गेला की तो उघडला जाणार नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेव, इंद्रदेव, यमदेव आला तरी उघडणार नाही, तो सकाळीच उघडला जातो. हा स्वराज्याचा नियम आहे. शिवाजी महाराज म्हणले पण ही घटना लिहिणारा मीच आहे ना, ही घटना स्वराज्याची निर्माण मीच केलेली आहे ना, आणि मीच शिवाजी महाराज म्हणून तुला सांगतोय दरवाजा उघड. तर तो म्हणे तुम्ही शिवाजी महाराज असाल तर आय एम डाऊटफुल देन. तुम्ही शिवाजी महाराज असाल तर मला संशय आहे की तुम्ही लिहिलेली घटना तुम्हालाच माहित नाही का? बघा किती हुशार असतील महाराजांची माणसं इम्प्लिमेंट करणारी. तुम्ही लिहिलेली घटना तुम्हाला माहित नाही का? ते म्हणे ते सगळं माहिती वगैरे सगळं. मला शहाणपणा शिकू नकोस. बऱ्याच ठिकाणी आपण असं म्हटलं पाहिजे वेडेपणा करू नकोस, पण आपण म्हणतो शहाणपणा शिकू नकोस, कारण आपल्याला शहाणं व्हायचं नसतंय. आम्ही वाक्प्रचार पण कसे वापरतो? आपण म्हणतो बुटात पाय घाल का पायात बूट घाल. बघा ना लॉजिकली काय आहे, बुटात पाय का पायात बूट. आणि तुम्ही काय म्हणता? खरं तर बुटात पाय घालतो ना आपण म्हणतो पायात बूट घाल. पाय फाडायचा, त्यात बूट घालायचा. लॉजिकली आम्हाला कोणी विचारच करायला शिकवत नाही. कुणी म्हटलं ना आता तो सूर्य उगवलाय, आपण म्हणायचं हो हो उगवलाय, छान दिसतोय छान दिसतोय. अरे काय डोळे कशाला दिलेत, कान कशाला दिलेत, बुद्धी कशाला दिली, डोकं कशाला दिली? आपल्याला इंग्लिश भाषेत काही घेतलं नाही. डोकं म्हणतात मराठी त्याला. डोकं डोकं कशासाठी असतं? डोकावण्यासाठी असते. डोकं डोकावण्यासाठी असते. टोपी कशासाठी असते? डोक्यासाठी टोपी का टोपीसाठी डोकं? आता लरवा डोकं. काय आम्ही काय करतो? आम्ही तर्कबुद्धीने जात नाही, आम्ही फक्त फॉलो करतो. आंधळे कोशिंबीर आम्ही खेळत असतो. तर तो किल्ल्यावर सांगतो तुम्हाला घटना माहित नाही का? अरे म्हणे ते बांधणे आहे पण एमर्जन्सी आहे आणि आपत्कालीन स्थितीमध्ये आता मी अचानक बाहेर पडलो मोहिमेला, शत्रू माझ्या पाठीवर लागलेला आहे आणि म्हणून मला किल्ल्यामध्ये प्रवेश पाहिजे. म्हणे हे असेल तर माझ्याकडे तरतूद आहे, तुम्ही किल्ल्याच्या दरवाज्यात बसा, मी आणि माझे 600 मावळे या बुरुजावरती उभे राहतो. तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर हा किल्ल्याचा जबाबदार आहे, कारण मी घटनेला बांधील आहे. युनिटी ऑफ कमांड आहे इथे बघा. तो म्हणतो तुमच्या जीविताची रक्षण करणं, हमी घेणं हे माझं काम आहे. तुमच्या पाठी 1000 काय 10,000 लोक लागले तरी तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. तुम्ही दरवाज्यात बसा, पण दरवाजा मात्र उघडणार नाही. महाराज म्हणले मलाच तू नियम दाखवतोस काय? तुला मी तुझी गर्दनच मारतो. आता गर्दन मारतो म्हणल्यावर तरी ह्या माणसाने गप असावं. हा म्हणला जर तुम्हाला आत घेतलं तर ना, काय खालून तुम्ही तलवार मारू शकत नाही ना फेकून. हा सांगतो सकाळ मारा, सकाळ माझी गर्दन सकाळ मारा. महाराज म्हणले तू बेअदबीने बोलतोस, महाराजांची ऑर्डर हे करतोस. म्हणे तुम्ही महाराज असताल मान्य आहे, पण तुमच्याकडं बहुमत वगैरे काय ते लेखी असतं ते नाही ना तुमच्याकडं. त्याला काय ऑप्शन आहे का? तर तो किल्लेदार सांगतो हो आहे. एमर्जन्सीमध्ये किल्ल्याचा दरवाजा उघडता येतो एका अटीवरती. स्वराज्याचे राष्ट्रपती प्रेसिडेंट तिकडे राजगड किल्ल्यावरती बसले, जिजाऊसाहेब, चौथा वाडा सरसुबा म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडिया तिथे बसलेत, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडून GR घेऊन या की आपत्कालीन परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज तिथे आलेत, त्यांच्यासाठी लोहगड किल्ल्याचा दरवाजा उघडा. शिवाजी महाराज म्हणले हा भलता शहाणा दिसतोय. इथं किल्ल्याचा दरवाजा उघडत नाही, तिथं बाले किल्ल्याचा दरवाजा कोणी उघडावा? राजधानीचा दरवाजा कसा उघडेल?
म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना नियम कसे फिरवता येऊ शकतात याचा हा नमुना आहे. तो काय सांगतोय, मी दरवाजा तुम्हाला उघडेल एका अटीवर, तुम्ही जा जिजाऊ साहेबांचा सही शिक्का घेऊन या की हे आलेला माणूस शिवाजी महाराजाचा आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये शत्रू त्यांच्या पाठी आहे, तुम्ही त्यांच्यासाठी दरवाजा उघडा. महाराज म्हणले, आता मी इथून परत राजगडला जाणार, तिथे ती वर्दी देणार, मग मी पाली दरवाजातून आज जाणार, मग बाले किल्ल्यावरती जाणार आणि तिथून GR निघणार, तोपर्यंत सकाळ होणार. म्हणला मग मी तयारच आहे दरवाजा उघडायला सकाळ झाल्यावर. तुम्हाला सांगतो काय घटनेत ताकद असते, काय त्या नियमामध्ये ताकद असते. एवढा मोठा राजा थंडीत कुडकुडत रात्रभर त्या दरवाजात बसलेला आहे आणि सकाळ झाल्यानंतर सूर्याचं किरण तिथे पडल्याबरोबर खाडकन तो किल्ल्याचा दरवाजा उघडला गेला आणि तो किल्लेदार बघा नियमाचा बांधिले पण बेमुरवत नाहीये. तो किल्ल्याचा दरवाजा उघडल्याबरोबर त्या महाराजांच्या समोर दरवाजात अशी मान खाली घालून आणि हातात तलवार घेऊन उभा आहे आणि तो महाराजांना काय सांगतोय, महाराज मला हे मान्य होतं, मला हे कळत होतं की तुम्हीच शिवाजी महाराज आहात, पण मी घटनेला बांधील होतो. स्वराज्याची जी घटना आहे ती मला मोडता येत नव्हती आणि म्हणून तुमचा आदेश पाळता येत नव्हता. पण तुम्ही रात्री एक GR काढला होता, तुम्ही रात्री एक ऑर्डर काढली होती आणि तुम्ही म्हणले होते तुझी मी गर्दनच मारतो आणि म्हणून हा किल्लेदार तुमच्या समोर उभा आहे, ही तलवार हातात घ्या आणि माझी गर्दन मारा. महाराजांनी तलवार फेकून दिली आणि त्याला कडकडून मिठी मारली आणि म्हणले, बास फाकड्या, वारे पट्ट्या, तुझ्यासारखी माणसं या स्वराज्यात युनिटी ऑफ कमांड पाळणार आहेत म्हणून मी आग्र्याला जाऊ शकतो. तिथे काही झालं तरी सुद्धा माझ्या माघारी माझं स्वराज्य सुरक्षित आहे याची आज मला खात्री पटली, कारण तुम्ही सगळे घटनेने चालणारे लोक आहात आणि म्हणून स्वराज्यात कुठलीही दुर्घटना होणार नाही याची मला खात्री पटली. मी माझं स्वराज्य संरक्षित समजतो. आणि खरोखर महाराज आग्र्याला गेले, 4 महिने कैदेत सापडले, औरंगजेबाने कैदेत केलं वगैरे सगळं. आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो बघा काय असते युनिटी ऑफ कमांड आणि घटनेची ताकद काय असते. महाराज 6 महिने कैदेत असताना महाराजांचा एकही माणूस मिर्झाचे पैशाच्या थैल्या घेऊन फिरत होता, या आमच्यात, या आमच्यात, या आमच्या गटात, या आमच्या तटात, या आमच्या पक्षात, कोणी माणूस तिकडे गेला नाही. उलट बघा 6 महिन्यात एकही माणूस, मिर्झाराजे जयसिंग इथे महाराष्ट्रामध्ये एकही माणूस फुटत नाही. उलट शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटत असताना माझं लेकरू 6 महिन्याच्या कैदेतून सुटून बाहेर येतंय म्हणून मी त्याला काहीतरी गिफ्ट केलं पाहिजे म्हणून जिजाऊ साहेब स्वतः राजगडावरून खाली उतरतात. कोल्हापूरपाशी एक रांगणा नावाचा किल्ला आहे, स्वतः तो किल्ला लढवतात आणि माझ्या मुलाला मी काहीतरी गिफ्ट केलं पाहिजे म्हणून एक किल्ला जिंकून स्वराज्यात जे 12 होते त्याचे 13 किल्ले केले आणि शिवाजी महाराजांना एक भेट म्हणून दिली आईनं मुलाला. याला म्हणतात युनिटी ऑफ कमांड, आदेशाची एक वाक्यता. महाराजांच्या घरी एकही माणूस फुटला नाही, फितूर झाला नाही. उलट जिजाऊ साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिर्झा राजाची 1.25 लाख फौज इथं असताना सुद्धा महाराजांच्या घरी सुद्धा शिवाजी महाराजांना एक किल्ला जिजाऊ साहेबांनी मिळवून दिला. मला वाटतं आई वडिलांनी आपल्या मुलांना काय गिफ्ट करावं तर अशी गोष्ट करावी की जी त्यांना आयुष्यभर पुरू शकते. केक कापा, अरे माणसं जोडायला शिकवा, कापायला कुठे शिकवता. हा कसला आनंद आहे तुमचा. मेणबत्त्या पेटवायला शिकवा, तुम्ही मेणबत्त्या विझवायला शिकवता. त्यांच्या आयुष्यात उजेड पडला पाहिजे, तुम्ही सांगताय फुक.